लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आणि कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं या उद्देशानं कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टची स्थापना झाली। लोकवर्गणीतून शाहू स्मारक भवन उभारण्यात आलं। पदसिद्ध अध्यक्ष या नात्यानं जिल्हाधिकारी आणि अन्य वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची समिती या ट्रस्टवर कार्यरत आहे। त्याच्या जोडीला 4 अशासकीय सदस्य ट्रस्टवर घेण्याची तरतूद आहे। पण गेल्या 4 महिन्यांपासून या ट्रस्टवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती झालेली नाही। त्यामुळे या ट्रस्टचं सरकारीकरण तर झालं नाही ना अशी शंका शाहूप्रेमी जनतेमध्ये निर्माण झाली आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी संबंध देशाला समतेच्या आणि पुरोगामी विचारांची देणगी दिली। राज्यकर्त्यांना तर प्रत्येक भाषणामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा उल्लेख केल्यावाचून चैन पडत नाही। शाहूंचं कार्य आणि विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी 2 ऑगस्ट 1976 रोजी कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टची स्थापना करण्यात आली। या ट्रस्टचं पदसिद्ध अध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे। त्यांच्या जोडीला पोलीस अधीक्षक, कुलगुरू, महापौर, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद अध्यक्ष, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, जिल्हा पुरवठा अधिकारी हे सर्व पदसिद्ध शासकीय सदस्य असतात। शिवाय 4 अशासकीय सदस्य सुद्धा ट्रस्टवर घेतले जातात। आत्तापर्यंत माजी कुलगुरू R.K. कणबरकर, माजी आमदार बाबूराव धारवाडे, साहित्यिक डॉ. सुनील कुमार लवटे, ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार अशा मान्यवरांची वर्णी अशासकीय सदस्य म्हणून या ट्रस्टवर लागली। 4 महिन्यांपूर्वी डॉ. जयसिंगराव पवार यांचं निधन झालं। अशा परिस्थितीत सध्या डॉ. अशोक चौसाळकर हे एकमेव अशासकीय सदस्य आहेत। ट्रस्टचा सर्व कारभार जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात आहे। ट्रस्टच्या घटनेतील सुधारित तरतुदीनुसार आणखी 4 सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे। एकीकडे शाहू जयंती तोंडावर आली आहे, मात्र अजूनही अशासकीय सदस्यांची नियुक्ती झालेली नाही। खऱ्या अर्थानं राजर्षी छत्रपती शाहूंच्या विचारांचे पाईक असलेल्या व्यक्तीची या ट्रस्टवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती होणं गरजेचं आहे। डॉ. रमेश जाधव, माजी प्राचार्य J.K. पवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मराठा महासंघाचे नेते वसंतराव मुळीक यांच्यासह काही मान्यवरांचा अशासकीय सदस्य म्हणून विचार होऊ शकतो। ट्रस्टच्या अध्यक्षांनी लवकरात लवकर अशासकीय सदस्यांची निवड करणं गरजेचं आहे।